त्यातून समाज प्रबोधन मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुवांना धन्यवाद देतोय. धन्यवाद. तसं काय मला बुवा बोलले नाहीये, कारण उत्तरात एका असली दिले त्यामुळे जास्त काय बोललो नाही. फक्त 500चा जॅकेट त्यांना 250 दादरला घेतल्या आणि 250 बुवा तुका दादरला ती जॅकेट भेटत असती तर माझ्यासाठी 5 घेऊन ये. किती देतले मी पटकन सांग. हा 1250 लगेच जीपे उडवणार तुका. फक्त 250 माका घेऊन यायची बघ. हा नाही नाही जत्रेक नको दादर बोलला शब्द आणायचा माझा असा बुवा तू दादरसून मी 250 घालते म्हणून सांगलं. 250 माका 5 घेऊन यायची दादरसून. आता ती कशी आणायची कधी आणायची तर सगळं तुझ्यावर. शब्दाक मागे यायचं नाही आणि शब्दाक मागे येणार जोईल बुवा नाही. सांगल्या ना मागाशी शब्दाक मागे येणार जोईल बुवा नाही. 250 जॅकेट तो माका घेऊन येणार आणि जर मागे इलो तर पुढच्या बारीत ते का मी जबरदस्त सांगणार काय का. आता नाम लावल्यावर बघ कसं वाटतं. मागाशी तू बोललो नाम ठीक आहे. जास्त काय माका बुवा बोललेत नाही. नाही म्हटलास तरी 70-80 गाणी म्हटल्या ती आपले म्हणतात कधी छापता आहे घे कधी छापता. तिकडे सगळे नाहीला नाही बसले. तू काय म्हणतात कोणा काय कळलाच नाही ना. बरोबर की नाही. म्हणजे एवढे म्हटलं ना असेच एक गाणं एकाच गाण्यात म्हटलं जाणार ते. त्यामुळे तर सगळ्यात कोणाच्या लक्षात येत नाही. सगळे कन्फ्युज झाले. बरोबर ना. बुवा बोलता बोलता बोलले तोंडावर ताबा असायला पाहिजे. काय बोलावं कसं बोलावं. कारण जन्माला आल्यावर बोलायला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष लागतात. बोलायला 2 वर्ष पकडून चाला 2 वर्ष लागतात. पण काय बोलावं याच्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवावं लागतं. बरोबर. संपूर्ण आयुष्य घालवावं लागतं. नाही सुर्वे साहेब. आता इतक्या सगळा चांगला सांगला की ताबा ठेवावा. बोलताना ताबा ठेवावा. जिभेवर ताबा ठेवावा. आणि बोलता बोलता बोलायला गेलो ह्या काळ्या वाटाणाचा सांबारा. ती 2 बायका कोण होती लिफ्ट मध्ये. औषध तुमका कळला त्याच्यात काय तर काय बोललो यो. 2 लिफ्ट मध्ये बायका होती. एक का म्हणता मी दुबईसून आणलंय सेंट ज्याचं वास लय भारी दुबईसून. एक म्हणता अमेरिकेसून आणलंय लय वास भारी. आणि हो भुतू गेलो त्या लिफ्ट मध्ये. ह्यो भुतू गेलो आणि ह्यांना ठुसकुली मारल्या. ह्या तुम्हाला बोलाक लावलंस कळला. आणि म्हणता ह्या काळा वाटण्याचा सांबारा त्यांना नाका खात लावल्या. असा बोललो यो. म्हणजे आपणच चांगला सांगायचा. अरे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. हे करा ते करा हे करा. आणि ह्याच काय कॉलेज म्हणजे लोक सांगा ब्रह्मज्ञान. आपण मात्र कोरडे भाषण. असा ह्या दिसा दिला इला की नाही. हे करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. आणि ह्यो म्हणता का काळ्या वाट्यानं सांबारा तर कसं वाटलो वाच तुमका. म्हणजे तू माणसात काय रे आधी असं ना. मग काही सरकाटला जरा नाही ना हसलो. सरकाटला म्हटल्यावर काय म्हणता होय हसलो. असं बुवा बरोबर नाही. तू सगळ्यात चांगला सांगलास आणि अचानक काहीतरी असं बोलता आणि त्याच्यावर माती जाता बरोबर. बाकी सगळं सांगितलंस. आता सुरेश साहेब बाजू राहा. त्यांना बॅनरवरचा वाचल्या असा बसाव. बॅनरवरचा वाचल्यावर काय सुजित परब मधला नाव तुझा गेला काय म्हणता. आणि माझ्या वडिलांमुळे मी असं आहे. बरोबर ना. वडिलांमुळे असं. आता ठीक आहे प्रिंटिंग मिस्टेक झाली असतात किंवा मी पाठवताना पण पाठवले नसतात झाली असतात ना. तितक्यात धरू काय हो पेटीवर पण तसंच सांगते काय झाला ठीक आहे मी घेन ना. तो माझा प्रश्न. तू सांगणार माका कोण ह्या सांगायचा ना माका. तू ह्या करता कर. मी तुझं देणेगारी नाही तू माझं देणेगारी नाही. मी तुझं घेणेगारी नाही तू माझं घेणेगारी नाही. मी नाव वाटात ना घाली हे वाटात नाव घाली. वाटलंच नाव घालूच आहे पण नाही. तुका काय प्रॉब्लेम हा. ए प्रॉब्लेम हा तुका. अरे वडिलांमुळे मी वडील नसते तर मी इला असते का. वडिलां म्हणजे माझी ओळख आहे. बरोबर बरोबर की नाही. ठीक आहे
झाला. बाकी सगळे आधार कार्डला नाव लागलेला सुजित सुधाकर परब घे. लिहून गेला आधार कार्डवर लागलेला, पॅन कार्डवर लागलेला. ठीक आहे, आपला चुका रावला. आता बाबा घालतंय तुझ्या समाधानाचा. दाखवा पॅन कार्ड हा पॅन कार्ड दाखवा. नको दाखवते तसं तो खास माझा मित्र आहे. बाहेर जाऊन दाखवते त्याचा. आता वॉलेट आणले नाही त्यामुळे घराकडे. हा बाकी बाकी काय तेवढा बोललो नाही माझा. धन्यवाद. हुकाना घेतल्या हुकाना. लग्नाच्या आधी बराच काय काय असतात ना, तरी कोणाची जमत नाही. बारी सुरू करूच्या आधी सूर्य साहेबांनी सांगितलेली यंदा साकडा घातला नाही, दोघांची जमाक होईल. लग्न न झालेल्यांची बारी आहे. असा माका ऐकवा दिला लगीन झालेले कपाळात हात मारतो. आई शपथ असा माका ऐका गेलेला. त्या मनात मी बरोबर आहे ना. एक नंबर चालला माझा. एकटा जीव सदाशिव. ना आगे ना पीछे, ना ऊपर ना नीचे, ना बाहे ना दाहे, सब बीच में. हम बीच में अकेला खड़ा है. हा? त्यामुळे काय लग्न ही असा की जखम होऊच्या आधी हळद लागली जातात. हळद आधी लावतात आणि हळद एक बेवान होऊन नाचतात. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन रडू नको बाळा मी व्हाळाला जाते. आमचे संदीप पुजारी बुवानी ह्या गाण्यात मॉडिफाय केलेली जरा बघा. रडू नको बाळा मी व्हाळाला जाते. व्हाळाला जाते गुल्या घेऊन येते. ही आपले संदीप पुजारी बुवानी जरा मॉडिफाय केलेली. म्हणजे ह्या देव काय ह्या कसा वाटला ह्या हळदीक गाणं लागतात. धरुणी गात माझा पदर ओढितो. धरुणी गात माझा पदर ओढितो. तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो. तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो. तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो. धरुणी गात माझा तुझा कृष्ण मुरारी माझी ट्रेंड आहे ना. हा नवीन आहे. बुवानी काय असं नवीन काय म्हटल्याने नाही काय सुर्वे साहेब ह्या म्हणाचा लागता हो. हे बघा खुश झाले एकदम. आणि बघा बराच काय काय औषध एक गाणं इल्ला बघा. आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे. बहाराला हा मधुमास नवा. आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे. बहाराला हा मधुमास नवा. म्हणजे त्या गाण्यावर एक डान्स होतो. आवशीनो एक डान्स होतो. म्हणजे ती अशी अशी नाचायची. आमच्याकडे एक 65 वर्षाची एक म्हातारी नाचाक लागली हो. पोरगी नाचाक लागली. म्हणा आमका तरी बघूया येता का. ते मध्यंतरी गणपती एक ट्रेंड दिलो काय देता माझ्या डोईवर भरली. यंदा फुगडे गायबच झाले. औशीच्या सांगतोय यंदा फुगडे गायब झाले. जो तो आपले कपडा हांडो घेतल्याने माझ्या डोईवर भरली गागरी. व्हिडिओ रील्स म्हणजे आपण
काय करतो, आपल्या पाश्चात्य संस्कृती आपल्या बोकांनी घेऊची सवय झालेली आहे. म्हणजे आता यंदा फुगडे दिसलो नाही, पुढल्या वर्षी शाप नसताना नाबूद होणार फुगडे. हा मग वेगळा काहीतरी येताला, म्हणजे आपली संस्कृती आपणच घालवतो. बरोबर की नाही? बरोबर की नाही? दुसऱ्याचा किती घ्यायचा ह्याका सुद्धा मर्यादा. गणपती समोर पहिले जुनी बायका फुगडे घालायच्या नाही, औषध हो फुगडे घालायचे. आता माझ्या डोईवर भरली घागर रे, म्हणजे काय ह्यो ट्रेंड दिलो. पण काय करावं, माणसाने करावं, पाश्चात्य संस्कृती सुद्धा घ्यावी. कारण आता कालाय तस्मै नमा, कालाप्रमाणे बदललं पाहिजे 100%. पण कितपत बदलायला पाहिजे हे सुद्धा त्या मनुष्यावर अवलंबून आहे. बरं की नाही? त्यानंतर डबक्यात पावलानी आली माझी मालकीन झाली, एका वाघाची शिकार एका हरणीने केली. धक्या पावलानी आली माझी मालकीन झाली, एका वाघाची शिकार एका हरणीने केली. तसं शास्त्रात बघू गेला तर वाघाचे शिकार हरिण करू शकत नाही, शास्त्र बघू गेला तर. पण ह्या उलटा झाला. काय आता बोललो तो खरा बोललो. काय असता हे सगळे पुरुष, तुम्ही काय मी काय, हे काय ह्यो काय तुम्ही काय, सगळे लग्न आधी वाघच असतो. तो पटेरी वाघ असतो, नाहीसो करी कानपाट फोडून टाकी, सगळे वाघ असत, खाऊन टाकी. मना काय खालो कोणी बघलो कोणी मना काय. आणि ह्यांचा एकदा लगीन झाला काय त्या वाघावरती दुर्गा माता बसलेली असता. काय हो नाही माझ्या काय चाललास, चला सगळे आपल्या जाग्या. मित्र गोयाक जातात, काय गोयाक जातात, ते आतमध्ये जावा तिकडे, काय तो बाहेर येणार नाही. ते गेले म्हणजे शेवटी ती मालकीदा ऐकलं पाहिजे. पण किती पण ऐका गोयाचा सुद्धा पुरुषाच्या व्हायच्यावर. बरोबर की नाही? नाही तर प्रत्येक जण असतात आपले पंधरा मुळात तसा करता नाही. ऐका गोया तिका पण मान देणं गरजेचं, पण कितपत ऐका गोया, नाही तर दोन भावांची झंका होती. बरोबर की नाही? दोघांचे जो बायको होईल नाही, त्यामुळे ह्या सुद्धा सांभाळू काय. ठीक आहे, चला जास्त काय बुवा बोलले नाहीत, नाही काय बाकी बोललेत नाहीत. कलियुगा या कलियुगामध्ये फाटक्या किंमत नाही होईल बुवा. फाटक्या किंमत म्हणजे बघा, त्या दिवशी मी कणकवलीत जीन्स पॅन्ट घेऊन गेले. जीन्स पॅन्ट मी घालीत नाही सहजासहजी, पण म्हटलं बघूया तरी, फॉर म्हणतात बघूया बुवा जीन्स पॅन्ट घाल. जीन्स पॅन्ट घेऊन गेले हो हौशीच्या, आणि काढल्या त्यांना 7-8 जीन्स पॅन्ट दाखवल्या. हो, सांगते ऐका. 7-8 जीन्स पॅन्ट दाखवल्या. एक दाखवल्यानं हकडे भोका हकडे फाटलेली, हकडे चिंदियो झालेले, चिंदियत पण असत. म्हटलं काय हो किंमत किती? 2000. नको रे बा, म्हटलं आपला बजेट कमी आहे, आम्ही 500 वाले. हो 500 वाला. आता ह्यो 250, ह्याच्यापेक्षा बजेट शाप कमी ह्याचा, 250 वाले, आम्ही 500 वाले, म्हणजे साधारण तरी ठीक आहे. त्यांना 2000 वाली दाखवल्या. 2000 वाली दाखवल्या, शाप फाटलेली, ठिगळा मारलेली. आणि म्हटलं एक साधी दाखव बघूया रे बाबा, फाटक्या नको काय. कोणतरी मला बुवा का कोण धवडा, तर म्हटलं आपली चांगली दाखव. किती रे? 1000. सूर्य साहेब 1000. म्हटलं बरा, म्हणजे काय कलियुगात काय फाटक्या किंमत बरोबर की नाही? जी फाटलेली होती त्याचे चिंदिओ झालेले होते ते 2000 रुपये, म्हणजे फाटक्या किंमत आला, धडक्या किंमत नाही. म्हणून आपली संस्कृती टिकवली पाहिजे. बरोबर की नाही? जर आपण सत्यनारायणाच्या जर पूजक गेलो, काही आपल्या आता नवीन फॅशन युग इल्लाला जीन्स पॅन्ट घालतं, त्याची कमार कितीची 30ची कमार. ह्यो 34ची पॅन्ट घेतो लो, औशीच्या 34ची पॅन्ट घेतो लो जीन्स पॅन्ट. आणि सत्यनारायणाच्या पूजेक जाणार आणि रांग असणार मोठी, पाठचून सगळे ह्यो पुढे वनावलो नमस्कार इलोय, पैसे टाकूक वनावलो पाठचो मेलो कारभार. आणि तोच जर जेव घालू गेलो सत्यनारायणच्या पूजेक, जेव पंगत बसली आणि त्याच्याकडे खीर जर असात वनावलो पाठच्या पक्ती गेलो तो जेवणारो, म्हणजे असा करून कवची वाचायला लागलो. म्हणजे मेलो पाठतो काय जेईल तो कर्म जेईल आपल्या कापात. असे म्हणजे ही फॅशन पण किती करू होईल, त्या का पण निर्बंध
बरं की नाही? आपण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जाताना सुद्धा महिला मंडळ आता मुली सुद्धा जीन्स पॅन्ट नको, निदान पंजाबी ड्रेस तरी घालून जावा. हे समाज प्रबोधन आहे ना, हे समाजाला देणं आहे आपण काहीतरी. जीन्स पॅन्ट नको. आज पूजा, आज दत्त जयंती आहे, तर जर महिला मंडळ किंवा आपल्या आताच्या नवीन कॉलेजच्या पोरी जर जीन्स पॅन्टी घालून येले, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. त्या आपल्या संस्कृतीमध्ये जायला पाहिजे. नऊवारी साडी किंवा आपली पंजाबी ड्रेस ह्या तरी घालून जावा, तर आपली संस्कृती टिकेल. जीन्स पॅन्ट घालून येला तर सगळा पाश्चात्य झाला. ही आपली संस्कृती नाही, बरोबर की नाही? कारण काय, आता बघा लग्न कोणाची जमत नाही. मामा चेडू असला तर मामाक सगळ्यांनी हाताशी धरा. हो अगदीच नाही तर मामाचा तरी या बाबा चल उभ्या राह. आता मामा होत असले 45 मामा झाले, बरोबर. त्या का गावत नाही मामा आता गेले कारमान नाही. खरं मी तुमका सांगते, आणि 5-6 वर्षांनो आवशिनो 5-6 वर्षांनी पोरिंका चांगले दिवस येतले, खरोखर चांगले दिवस येतले. झिलग्यांचे बापूस अशी रांग लागतली पोरींच्या खाळ्यात. बाबानो पोरग्या द्यावा, पोरग्या द्यावा, पोरग्या द्यावा, पोरग्या द्यावा, पोरग्या द्यावा अशी रांग लागतली. फक्त तिथपर्यंत आता पोरग्या घरात राहा व्हाया, नाही तर पोरग्या काहीतरी असा धबधब्यामुळा थैसूनच पळाला. हो पेपराक जाते म्हणून सांगितलं. शेवटचा पेपर होतो 12वीचा शेवटचा पेपर थैसून गेला तर इलाज नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्या आई वडिलांची किंमत समाजामध्ये, आई वडिलांची मान समाजामध्ये ताटमाने राहिली पाहिजे. ती समाजामध्ये खाली जाता कामा नये, एवढाच आपल्या कमावचा बस, बरोबर. बाकी काय नाही करूच. आई वडिलांची सेवा करा भगवानने सांगितलं. कारण परमेश्वराची पूजा अर्चा करून आई वडील मिळवता येत नाही, पण आपल्या आई वडिलांची पूजा करून नक्की परमेश्वर मिळवता येतो, नक्की परमेश्वर मिळवता येतो, नक्की परमेश्वर मिळवता येतो. धन्यवाद. माझे पुण्य फळाले रे प मग रे ग नी मा बनी रे साधे. माझे पुण्य फळाले आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले. माझे पुण्य फळाले, माझे पुण्य फळाले आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, पाहिले. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय बाळकृष्ण सुर्वे यांच्याकडून आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद, धन्यवाद. आज आमचं हरकुळ गाव बुद्रुक म्हटलं ना, हरकुळ बुद्रुक गाव, सर्व धर्म समभाव. आज आमच्या गावामध्ये 12 पक्कड जाती धर्माचे लोक राहतात. आम्ही हिंदू आहेत तर बघ आमचे भाऊ बसले आहेत, मुस्लिम बंधू आहेत ते, पण आमच्या गावात कधी खाट नाही खोट नाही. विचारा त्यांना. त्यांचा जो हुरूस असताना हुरूस कवाली असतात जबरदस्त. आता 12 तारखेक असतली जानेवारीच्या, बरोबर ना. आमचो 100पैकी 90% तरी हिंदू माणूस त्या कवाली गा. आणि येतेचे हादडता हो, येते फोडी मारागलं खाऊयाच बोकरो गाव. आणि आमचा जर काहीतरी डाळा भाजला का तेव्हा येतले डाळ भात बटाट्याची भाजी चलो. म्हणजे ही आमचे ऐक्याचं प्रतीक आहे. 12 पकड जाती आहेत आमच्या हरकुळ बुद्रुक गावात, पण कधी खाट नाही आणि खोट नाही असं आमचं गाव आहे. व तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा बघा. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे तब मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे तब मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. 10-12 दिवसापूर्वी आपले धर्मेंद्र शोले पिक्चर, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र अमजद खान यांनी गाजवलेला आहे. तो तुमच्या काळात तो पिक्चर राहतो, अजून लागलो तरी बघतो. कारण त्या पिक्चर सारखं खायचो पिक्चर झालो नाही असा लोक म्हणतात. कारण त्या पिक्चरवर लोकांनी बिल्डिंग बांधल्याने असं लोकांचं मत आहे. आम्ही काय तेव्हा नव्हतो त्या युगामध्ये, पण धर्मेंद्र
जबरदस्त हिरो, स्टार हिरो आपल्यातून निघून गेले 89-90 या वर्षी. त्यांचा एक गाणं होता अमिताभ बच्चन यांचा. म्हणून बुवा तुझ्यासाठी बघ. ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. आधी चापटीलाही होतं ती काय समजणार रे, आता बरोबर कळायला. हातपी आहे रे, माका कळता काय खय वाजवता. तुझ्या हकडच्या केसातून काय रे हो गेलो, हुंदीर बिंदीर गेलो काय रे. हो हकडसून शाप ताळपाट केल्या ना, हकडसून आणि मध्ये उभे केल्या ना तसे कोंबडो. अरेच कामा तुझा. गजर घेऊया 10 मिनिटात. तो चुकलो बोललो ना. फुल रे रे क्षण माझे फुलले फुलले क्षण माझे फुलले हो शकुनाच्या मेदीने फुलले क्षण माझे फुलले. बघू का नाही पण डायरेक्ट मी आता डाउनलोड मारले पण तितक्या यावचा नाही म्हणून आपली म्युझिक मारली. पण उद्या पुढच्या बारीत मी लगेच देईन तुका करून. कळला आता तुझा आता पेटर्न झाला 2 वर्षांनी ताच म्हणतात मी ऐकलंय. आता ह्या मी म्हणते तर मला दाखव. पत्थर के सनम तुझे हमने मोहब्बत का खुदा जाना. पत्थर के सनम तुझे हमने मोहब्बत का खुदा जाना. बड़ी भूल हुई अरे हमसे ये क्या जाना ये क्या जाना. पत्थर के सनम जुना गाणं म्हणजे देवानंद वगैरे त्या धर्मेंद्र वगैरे मध्ये जुने. आताच्या पोरग्यांका नाही आवडत, आता अजिबात नाही आवडत. त्यांना वेगळा लागतात बरोबर की नाही. दांड्या बिंड्याची गाणी लागते. हो मगाशी इल्या इल्या तौसिफने जा लावलेला नाही धाक धाक हळद कुठत तसा हळद कुठत दान 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 म्हणजे तो हार्टवालो हातात हार्टवालो गेलो हा त्याला दाव झाला. ठीक आहे चला. वेगळा वाद होता. खाऊन टाकलं. सोनियाची उगावली सकाळ सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मसी आले भीम जन्मसी आले भीम जन्मसी आले भीम. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. ऐका सत्य नारायणाची कथा हे ऐका सत्य नारायणाची कथा. उदो
अशी होती अनुसया सती, अशी होती अनुसया सती, अशी होती अनुसया सती. ब्रह्मा विष्णू आणि महेश त्या काळी पृथ्वी तलावर अशी एक पतिव्रता स्त्री होती, ती म्हणजे अनुसया, अत्रि ऋषींची पत्नी अनुसया, बरोबर की नाही. आणि तिचं पातिव्रत एवढं थोर होतं. ही बातमी कोणाला लागली? नारद मुनींका लागली. आणि त्यांनी काय केलेली, या तिन्ही देवांच्या बायकांका चाळून घातल्या. नारद म्हणजे कळीचो, त्याका पुढे सगळा या चित्र विश्व निर्माण करूचा, काय काय करूचा नाटक सगळा त्याच्याकडे दिलेला. एका बातमी लागली, अशी अशी पृथ्वी तलावर जी पतिव्रता स्त्री आहे अनुसया, एवढी पतिव्रता आहे. आता तुमच्या त्या तिघांच्या बायकांका जाऊन सांगल्या, तुमच्या घोवांचा स्थान आता धोक्यात म्हणालो. ही एवढी पतिव्रता स्त्री आहे, ती काय पण करू शकतात पतिव्रताच्या जोरावर. तुमच्या तिन्ही नवऱ्यांचा स्थान ती बळकावणार आणि त्या सगळा स्थान ती घेणार. ह्या कळल्यावर बायकांका चिंता वाटायला लागली. ब्रह्मा विष्णू महेश तिघांच्या बायकांका चिंता वाटायला लागली, म्हणून आपल्या नवऱ्यांना बोलावून घेतल्या तिन्ही बायकांनी आणि सांगितलं, अशी अशी पृथ्वी तलावर एक पतिव्रता स्त्री आहे, तिची पतिव्रता शाप भंग करून यायचा. आता शेवटी ती पतिव्रता स्त्री होती अनुसया. आता बायकांची आज्ञा घेतल्यानी आणि हे तिघाव गेले पृथ्वी तलावर. पृथ्वी तलावर गेले साधूंचं रूप घेऊन, साधूंचा रूप घेऊन गेले आणि तिच्या समोर झोपडीपाशी गेले आणि काय सांगितलं, माई भिक्षा दे, भूक लागली आहे, जेवायला वाढ. आता ती गरीब होती, हो साधी, चक्के पंजेवाली तेव्हा लोक नव्हती, जुनी सगळी. काय काय झाला माहिता, पहिली माणसा साधी होते. ह्याचं कारण काय, रस्ते साधे होते. आता माणसा डांबरट झाली, कारण काय, रस्ते डांबरी झाले, बरोबर, सगळं डांबरट झालेला या. तेव्हा पहिली लोक साधी होती. आता तिघजा दिलेत म्हणाक लागले, पटला त्या का तहसीलला पटला. तर तिघजा दिलेत. आता ते म्हणाले भुकेर व्याकुळ झालेले, ए तू मागाशी काहीतरी सांगवत ना, पुढे येता ह्याता काहीतरी सांगले, अर्धवट सोडलं होता, हात घालायचो नाही, माहित नाही तो. आता तिघजानी लिहत म्हणाले भूक लागली. आता तिनं आपल्या झोपडीमध्ये घेतलं अनुसूयाने आणि तिघांका जेवण वाढणार. जेवण वाढून झालं आणि तिघांनी काय म्हटलं, तू आम्हाला जेवण वाढशील, जेवण वाढशील. ते पूर्ण संपूर्ण नग्न अवस्थेत होऊन जेवण वाढायचं. आता तिका प्रश्न पडलो, हे मोठे साधू, बरोबर की नाही, संपूर्ण नग्न अवस्थेत होऊन ह्यांका जेवण कसा काय वाढायचा, बरोबर की नाही. म्हणून आपल्या ऋषी मुनी जवळ गेले, म्हणाले येत बघूया काय. ऋषी मुनी अत्रि ऋषी मुनी जवळ ती गेली, अत्रि ऋषी जवळ गेली आणि असं असे बाबा 3 साधू आलेले आहेत, भूक लागली आहे त्यांना, जेवण पाहिजे, पण ते संपूर्ण नग्न अवस्थेत त्यांना पाहिजे, वाढूचा काम. आता ते कसं काय करू, आता तुम्ही त्याच्यातून मार्ग काढा. आणि अत्रि ऋषीने ते कमंडलू मधले पाणी दिलं आणि अनुसूया ते घेऊन आले. ते पाणी तिघांवर शिंपडले. क्षणार्धात तिघांची बाळकं झाली, लहान बालकं झाली. आता ती त्यांच्या आपल्या अंगावर खेळवायला लागली, लहान बालकं ना, आपल्या अंगावर खेळवायला लागले. आता बरेच दिवस झाले हे तिघांचे बायका, त्यांना चिंता पडली, रवले कय अजून इल्या नाही कसे, त्यांना चिंता पडली, रवले कसे. हिरा तिघांका बालका करून टाकलेली होते. थय ह्या तिघांच्या बायका का काला तिघांची बायका इली धावत धावत तिचे पाया पडाक लागली, बाबरे आमका नवरे दे, आमचे नवरे दे म्हटल्यावर देणार म्हणागले. पण ह्या तिघांका माझ्या पोटी जन्म घेऊतो लागत. तेव्हा परमेश्वराने आशीर्वाद दिला आणि दत्त अवस्थेत त्यांचा जन्म झालो, त्रिदेव म्हणून 3 मुखांचो असो तो दत्तगुरूंचा जन्म झालेला. त्यांनी आशीर्वाद घेतल्याने काय, आमचो तिघांचो ब्रह्मा विष्णू महेश एकत्र होऊन तुझ्या पोटी आम्ही जन्म घेऊतो आज दत्त जयंतीचा उत्सव आहे, बरोबर की नाही. असा या शास्त्र ह्या बोलाचा ह्या वाचूचा लागता, मग हे काळ
गण मूर्ती तीन शिरे सहा तारा त्रिगुणात्मक आहे दत्त दिगंबर तीन शिरे सहा तारा त्रिगुणात्मक आहे दत्त दिगंबर वटवृक्षाच्या छायेखाली ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर दत्तावधूता म्हणती दत्तावधूता म्हणती दूता म्हणती चला धन्यवाद. या ठिकाणी थोडक्यात गजर सादर केलेला आहे. तदनंतर बुवांचा अभंग होईल, माझा अभंग होईल किंवा गवळण होईल. आता बुवा भारूड पण घेणार आहे. बुवानी शब्द दिलेला आहे. माझा गजर होईल, बुवा भारूड घेतील, कारण त्यांना 4:30च्या गाडीला जायचं आहे. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता